रोज चपाती तर आपण सगळेच खातो, पण तुम्ही बनवत असलेलं पीठ खरंच शरीराला पूर्ण पोषण देतं का? आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी खास पिठाची रेसिपी, जी फक्त गव्हाच्या पिठापेक्षा अधिक पौष्टिक, फायबरयुक्त आणि रोजच्या जेवणासाठी उत्तम आहे. हे पीठ तयार करून ठेवलं तर चपात्या मऊ होतात, चवही छान लागते आणि घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी फायदेशीर ठरते. मग यामध्ये फक्त चपाती नाही तर तुम्ही छान असे गरमागरम फुलकेसुद्धा बनवू शकता. दिवसभर मऊसूत राहणारी ही चपाती आणि त्यासाठी बनवलं जाणारं वेगळं पीठ. फक्तच गहू न वापरता यामध्ये वेगळे धान्यसुद्धा घातले जातात. त्यामुळे ते अजूनच पौष्टिक होतात. चपाती बघा किती मऊसूत आहे, अगदी पोटाने खाता येईल अशी. चपाती फक्त पोट भरणारी नाही तर पौष्टिकही होईल. मग चला पाहूया हे पीठ कसं तयार करायचं ते. आज आपण 1 किलो गव्हाच्या प्रमाणामध्ये हे पीठ तयार करणार आहोत. त्यासाठी मी 2 वेगळे गहू वापरले. तुम्हाला हवं असेल तर यापैकी कोणताही एक गहू वापरू शकता. अर्धा किलो लोकवन गहू घेतले आहेत, ते स्वच्छ निवडून घ्यायचे आणि अर्धा किलो घेतले आहे खपली गहू. खरं तर गव्हाची ही सगळ्यात जुनी आणि पारंपरिक जात. फायबरचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. प्रथिनं, लोह आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक तत्व तर असतात, पण या गव्हाच्या पिठाला एक वेगळा असा सुगंधसुद्धा असतो, त्यामुळे चपाती खायला चविष्ट लागते. आता मी हे 2 गहू वापरले, त्याऐवजी तुम्ही कोणताही एक गहूसुद्धा वापरू शकता. खपली गहू थोडासा लांबट आणि चपटा असतो, त्याचा रंग हलकासा ब्राऊन असतो आणि जो लोकवन गहू आहे तो भरीव आणि लाईट रंगाचा असतो. गव्हासोबतच काही धान्यसुद्धा घालायचे आहेत आणि त्यामध्ये आहे राजगिरा. राजगिरा हा फक्तच उपवासाचा पदार्थ नाही, तर तो प्रथिने, फायबर, कॅल्शियम आणि लोह यासारख्या पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. म्हणूनच मी माझ्या रोजच्या चपातीच्या पिठामध्ये राजगिरा जरूर वापरते. वजनी प्रमाणात 200 ग्राम आणि कपाने बघाल तर 1.5 कप राजगिरा घेतला, स्वच्छ निवडून घ्यायचा. यामध्ये 1 कप मखाणे घालून घेतले. वजनी प्रमाणात 10 ते 15 ग्राम मखाणे घेतले आहेत. त्याच कपाने मोजून 1 कप ओट्ससुद्धा घालायचे आहेत. 50 ग्राम ओट्स आहेत आणि हे सगळं साहित्य आपण 1 किलो गव्हासाठी घेणार आहोत. यामध्ये हा लहानसा दिसणारा पदार्थ पण पोषक मूल्यांनी समृद्ध म्हणजे तीळ. तीळ घातली आहे 1/4 कप आणि वजनी प्रमाणात 10 ग्राम. पण यापैकी काही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, तर मखाणे चांगले भाजून घ्यायचे 5 ते 6 मिनिटं छान कुरकुरीत होईपर्यंत. मखाणे भाजून झाले, काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आपल्याला राजगिरासुद्धा भाजून घ्यायचा. आता तुमच्याकडे फार वेळ नसेल तर राजगिऱ्याच्या लाह्या तुम्ही दळणामध्ये वापरू शकता. मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं राजगिरा चांगला भाजून घ्यायचा आहे. फार जास्त वेळ भाजू नका, नाहीतर त्याच्या लाह्याच तयार होतील. हा भाजलेला राजगिरा काढून थंड होण्यासाठी ठेवूया आणि तीळसुद्धा भाजून घेऊ. तीळ मात्र जास्त घालायची नाही यासाठी, कारण तिळेमध्ये तेल असतं आणि जेव्हा आपण गव्हाचं पीठ दळू तेव्हा ते तेलकट होऊ शकतं किंवा तुम्हाला गिरणीमधून ते दळूनही देणार नाही, म्हणून तीळ थोडी कमी घालायची. आता हे सगळं साहित्य थंड झालं की गव्हामध्ये घालून घेऊ. त्यामध्ये आहेत ओट्स, राजगिरा आणि तीळ. ओट्स मात्र भाजून घालायचे नाही, ते असेच घालायचे आहे. जो काही मखाना आहे तो अखंड घालू नका, कारण तो गिरणीमध्ये व्यवस्थित बारीक होत नाही. म्हणून हाताने असा बारीक कुस्करून घाला किंवा मिक्सरवरनं फिरवून नंतर गव्हामध्ये मिक्स करून तो दळण्यासाठी तुम्ही देऊ शकता. हे सगळे पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेतले की लगेचच गिरणीवरून हे पीठ दळून आणायचं. मी मात्र घरीच दळते, पण दळण्यापूर्वी मखाना थोडासा बारीक करूनच घाला, तरच गिरणीमध्ये तो व्यवस्थित दळला जाईल. विकतचं कितीही मोठ्या ब्रँड्सचं तुम्ही गव्हाचं पीठ खात असाल, पण तुम्हाला काय माहिती नक्की त्यामध्ये कोणते पदार्थ घातलेले आहेत. असं हे पौष्टिक आपलं गव्हाचं पीठ तयार झालं. आता चपाती फक्त पोटभरीची नाही तर पौष्टिकसुद्धा होईल. आणि हे पीठ बघाल तर एकदम बारीक दळून घेतलं, कारण पीठ मी वेगळं चाळून घेत नाही. घरी दळलेलं आहे, त्यामुळे चाळण्याची गरजच नाही. थोडासा वेळ काढून महिनाभरासाठी तुम्ही हे पीठ तयार करून ठेवू शकता. चपातीसाठीचं पीठ तर तयार झालं, पण चपात्याही बनवून बघूया. तर किती चपात्या बनवायच्या त्यानुसार गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक भिजवून घ्यायची आहे. विकतचं पीठ आणून खाण्यापेक्षा स्वतःसाठी, कुटुंबासाठी थोडासा वेळ काढा. महिन्याभरासाठीचं हे पीठ तयार करून ठेवलं तर विकतचं पीठ खाण्याची गरजच नाही. कणिक भिजवताना लागेल तसं पाणी घालायचं, मऊसूत कणिक भिजवून घ्यायची. पण चपाती अगदी 2 दिवसही मऊसूत राहावी म्हणून यामध्ये थोडंसं तेल घालायचं. इथे मी 2 चमचे तेल घेतलं आणि तेलामध्ये कणिक चांगली मळून घ्यायची आहे. जेवढी जास्त चांगली कणिक मळली जाते तेवढीच चपाती छान मऊसूत होते. 4 ते 5 मिनिटं ही कणिक चांगली मळून घेतली.
कणिक अगदी मऊसूत मळून घेतली की चपाती असो किंवा फुलके एकदम होटाने खाता येईल इतके मऊसूत होतात. आता लगेचच यापासून चपातीसुद्धा बनवायची. पण एकच पीठ आपण वर्षानुवर्ष वापरतो. पण वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही गव्हाचं पीठ तयार करून त्यापासून चपात्या बनवू शकता. एका महिन्याला राजगिरा, मखाना घालून पीठ तयार करा. दुसऱ्या महिन्याला त्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा कडधान्य घालून पीठ तयार करून मग चपात्या बनवून खाऊ शकता. वेगवेगळ्या महिन्यात तुम्ही वेगवेगळ्या गव्हाचं पीठ तयार करून त्यापासून पौष्टिक अशा चपात्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी बनवून खाऊ शकता. कारण विकतचे कितीही मोठे ब्रँड्स असतील पण त्यामध्ये मल्टीग्रेन म्हणून नक्की कोणते पदार्थ वापरलेले असतील हे काही आपल्याला माहिती नाही. कितीही पातळ चपाती लाटा, जराही फाटणार नाही आणि एकदम छान मऊसूत चपाती तयार होईल कारण पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे. त्यानंतर भाजून घ्यायचं. बरेच जण चपाती भाजताना सतत ती पलटवत राहतात आणि त्यामुळेच ती कडक होते. त्यामुळे एका बाजूने चांगली भाजून घेतली की मगच पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने भाजायची आहे. सतत तुम्ही चपाती उलटी पालटी करत बसाल तर मात्र ती कडक होते, सॉफ्ट होत नाही. एका बाजूने व्यवस्थित भाजून घेतली की मग तुम्हाला हवं तर त्यावर तेल तूप घालून चांगली भाजून घ्यायची आणि बघाल तर मस्त अशी आपली ही गरमागरम वेगळ्या पद्धतीने तयार केलेलं पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाची चपाती. आपल्या जेवणामध्ये चपाती, पोळी, भाकरीशिवाय काही जेवण पूर्ण होतच नाही. त्यामुळे रोजचा हा पदार्थ थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून जरूर ट्राय करा. फक्त चपाती नाही तर यापासून तुम्ही गरमागरम असे फुलकेसुद्धा बनवू शकता. फुलके बनवताना मात्र ही जी चपाती आहे ती फार भाजायची नाही. हलकीशी भाजून झाली की मग मात्र ती आचेवर भाजायची. जर तुमच्याकडे कोळसा असेल तर कोळशावर भाजा आणि मग चव बघा, अप्रतिम लागते. टम्म फुललेला असा हा फुलका, गरमागरम फुलका, त्यावर थोडंसं तूप घालायचं आणि असा फुलका जर तुम्ही मुलांना डब्यामध्ये द्याल तर तेही अगदी आवडीने खातील. हा फुलका किंवा ही चपाती बघाल तर एकदम सॉफ्ट आहे, होटाने खाता येईल. फक्तच गरम असल्यावरच ती सॉफ्ट असते तर नाही, थंड झाल्यावर सुद्धा या चपात्या तितक्याच मऊसूत राहतात. 2 दिवस जरी तुम्ही या चपात्या अशाच ठेवल्या तरी सुद्धा त्या तितक्याच मऊसूत राहतील. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि असा हा पौष्टिक पदार्थ त्यांना खाऊ घालण्यासाठी हे पीठ जरूर ट्राय करा. रोजच्या जेवणामध्ये जर आपण असे हे पौष्टिक घटक वापरून जेवण बनवू तर वेगळे असे विकतचे सप्लिमेंट खाण्याची गरजच पडणार नाही. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.